नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी आपण बी.एड द्वितीय वर्ष यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं जे बी.एड आहे त्या बी.एडमधील 425 कोडचा जो समावेशित शिक्षण या विषयाचा जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं जी महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी पाहणार आहोत। अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला फायनल परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत। त्याच्यामुळं सर्वांनी हे जे प्रश्न आहेत ते काळजीपूर्वक या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत। प्रश्न पहिला आपण सोडून घेतला ते 5 प्रश्न पहिल्यातले आपण सोडवलेले आहेत। त्याचा व्हिडिओ देखील आपल्या व्हीपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। त्यानंतर हा जो दुसरा प्रश्न आहे प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे प्रश्न आहेत खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। या ठिकाणी 5 प्रश्न दिलेले आहेत उपप्रश्न, त्याच्यातले 4च उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। आपण या ठिकाणी 5ही प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे प्रज्ञावान मुलांची वैशिष्ट्ये लिहा। आता त्याचं काय उत्तर आहे तर प्रज्ञावान मुलांचं काय वैशिष्ट्य असतं तर बुद्ध्यांक हा 140 पेक्षा जास्त असतो। जी मुलं प्रज्ञावान असतात, हुशार असतात त्या मुलांचा बुद्ध्यांक हा 140 पेक्षा जास्त असतो। उत्तम संप्रेषण कौशल्य असते। मी या ठिकाणी त्याचं थोडक्यात काय केलेत वैशिष्ट्य सांगितले आहेत। तुम्ही ते वैशिष्ट्य आणखी स्पष्ट करून देखील लिहू शकता, कारण की तुम्हाला हे जे प्रश्नांची उत्तर आहेत ते 75 ते 100 शब्दामध्ये लिहायचे आहेत। परंतु आपल्याला एक दिशा मिळावी या दृष्टीने या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं मी थोडक्यात सांगितलेले आहेत। तर प्रज्ञावान मुलांच्या वैशिष्ट्यामध्ये तिसरं वैशिष्ट्य आहे शब्दसाठा भरपूर असल्याने लवकर वाचायला शिकतात। म्हणजे ही जी प्रज्ञावान मुलं आहेत त्यांच्यामध्ये शब्दसाठा जास्त असतो, त्याच्यामुळे ते लवकर वाचायला शिकतात। त्यानंतर लहान वयातच प्रभुत्व, त्यांच्यामध्ये प्रज्ञावान मुलामध्ये लहान वयातच प्रभुत्व या ठिकाणी निर्माण होतं। उच्च प्रतीची बुद्धिमत्ता, जे प्रज्ञावान मुलं असतात त्यांची जी बुद्धिमत्ता आहे ती कशी असते, उच्च प्रतीची बुद्धिमत्ता असते। अशा पद्धतीचं हे जे वैशिष्ट्य आहे त्या मुलांचं आपल्याला सांगता येईल। त्याचबरोबर उच्च प्रतीची विवेकबुद्धी व स्मरणशक्ती, जी प्रज्ञावान मुलं असतात त्यांची जी विवेकबुद्धी आहे, स्मरणशक्ती आहे ती उच्च प्रतीची असते, म्हणून त्यांचं ते देखील एक वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा सांगणं गरजेचं आहे। त्यानंतर तीव्र आकलन क्षमता, ही जी प्रज्ञावान मुलं असतात त्यांची आकलन क्षमता ही तीव्र असते, चांगल्या प्रकारची असते। हे देखील त्यांचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी थोडक्यात स्पष्ट करता येईल। त्यानंतर शोधक वृत्ती, जे प्रज्ञावान मुलं असतात त्यांची जी वृत्ती आहे ती कशी असते, शोधक असते। नवनवीन शोध लावण्याची त्यांची ही प्रवृत्ती हे देखील त्यांचं एक वैशिष्ट्य आपल्याला विशद करता येईल। त्यानंतर अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता, म्हणजे अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता ह्या प्रज्ञावान मुलांमध्ये असते, त्याच्यामुळे ते देखील वैशिष्ट्य आपण या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे। उत्तम समायोजन क्षमता, चौकस वृत्ती आणि आत्मविश्वास, अशा पद्धतीचं हे प्रज्ञावान मुलांची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी सांगू शकतो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे समावेशित शाळेतील मानवी स्रोत याविषयी माहिती लिहा। समावेशित शाळेतील मानवी स्रोत आणि त्यांची आपल्याला माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे। मी या ठिकाणी मानवी स्रोतच दिलेले आहेत, त्याची माहिती तुम्ही काय करायची आहे, स्पष्ट करायची आहे। आता समावेशित शाळेतील मानवी स्रोतामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो। समावेशित शाळेमधील शिक्षक, विशेष शिक्षक, पालक, वैद्यकीय तज्ज्ञ, व्यावसायिक, शाळेतील कर्मचारी वर्ग, मुख्याध्यापक, मदतनीस, शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे व्यक्ती, म्हणजे या ठिकाणी समावेशित शाळेतील मानवी स्रोत याविषयी माहिती लिहा। तर समावेशित शाळेतील मानवी स्रोतामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो। समावेशित शाळेतील शिक्षक असतील, विशेष शिक्षक असतील, पालक, वैद्यकीय तज्ज्ञ, व्यावसायिक, शाळेतील कर्मचारी वर्ग, मुख्याध्यापक, मदतनीस, शासकीय अधिकारी, स्वयंसेवा संस्था व व्यक्ती यांचा जो समावेश आहे तो मानवी स्रोत या विषयी या घटकामध्ये या ठिकाणी होतो। त्या घटकाचं या ठिकाणी थोडक्यात स्पष्टीकरण आपण द्यायचं आहे। म्हणजे मानवी स्रोतामध्ये समावेशित शाळेमध्ये कोणत्या कोणत्या घटकाचा समावेश होतो तर ते हे जे घटक आहेत ते सर्व घटक या ठिकाणी 10 घटक मी लिहिलेले आहेत। या 10 घटकांची थोडक्यात माहिती आपण पेपरला स्पष्ट करायची आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संपूर्ण वर्ग दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत, किंवा संपूर्ण वर्ग दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये लिहा असा प्रश्न होता। त्याची जी वैशिष्ट्ये आहेत ती खालीलप्रमाणे आहेत। तर अध्ययन वातावरण, अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र, धोरणे व प्रक्रिया, समुदायाचा सहभाग, कर्मचाऱ्यांचा व्यावसायिक विकास
अशा पद्धतीची ही वैशिष्ट्ये ही संपूर्ण वर्ग दृष्टिकोनाची वैशिष्ट्य म्हणून आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा, समावेशक वर्ग अध्यापनाची तंत्रे लिहा. तर समावेशक वर्ग अध्यापनाची तंत्रे खालीलप्रमाणे आहेत. शालेय समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे. पहा, जे शालेय समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे हे समावेशक वर्ग अध्यापनाचं एक तंत्र आपल्याला सांगता येईल. खेळाचा वापर हे देखील एक तंत्र आहे. बालकांच्या बलस्थानावर लक्ष केंद्रित करणे. पहा, म्हणजे एखादा बालक कोणत्या गोष्टीमध्ये पुढं आहे त्याच पद्धतीने त्याच्यावरती काय करायचं आहे, त्या गोष्टीचा प्रभाव या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचा आहे. मग त्याचं बलस्थान आहे ते काय होणार आहे, त्याचं लक्ष केंद्रीकरण होईल आणि त्या बलस्थानाच्या दृष्टीने तो काय करू शकतो, आपलं प्रयत्न या ठिकाणी पुढं चालू ठेवू शकतो. त्यानंतर बालकांना अध्ययनात विश्रांती देणे. पहा, जे बालक असतात त्यांना काहीतरी विश्रांतीची देखील गरज असते, म्हणून अध्ययन करताना त्याला विश्रांती देणं हे देखील गरजेचं आहे. नाही तर काही काय करतात, ते बालकाला विश्रांती देत नाहीत, त्याला नुसतं हा अभ्यास झाला का तो अभ्यास झाला का दुसरा अभ्यास अशा पद्धतीने करतात. परंतु तसं न करता बालकांना त्यांच्या आवडीनुसार त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासाला बसवायचं आहे आणि त्यांना अध्ययनामध्ये विश्रांती देखील देणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं आहे व्यक्तिभेदावर मात करण्यासाठी चर्चा करणे. पहा, व्यक्तिभेदावरती मात करण्यासाठी चर्चा करणं हे देखील समावेशक वर्ग अध्यापनाचं एक तंत्र आहे आणि त्यातून देखील काय होतंय, जे मतभेद असतात ते मतभेद दूर होण्यासाठी त्या ठिकाणी या चर्चांचा उपयोग होत असतो. पालकांशी सातत्यपूर्ण संवाद हे देखील या ठिकाणी एक महत्त्वाचं सर्वसमावेशक वर्ग अध्यापनाचं तंत्र या ठिकाणी सांगता येईल की पालकांशी सातत्यपूर्ण संवाद त्या ठिकाणी शिक्षकांनी ठेवणं गरजेचं आहे. अध्यापनात सोप्या भाषेचा वापर, म्हणजे पहा, ज्या स्थानिक परिस्थितीनुसार या ठिकाणी भाषामध्ये बदल होत असतो, त्याच्यामुळं भाषामध्ये काय करायचं आहे, अध्ययनात सोपी अशी भाषांचा या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यानंतर कृतीयुक्त अध्यापनावर भर द्यायचा आहे. लहान घटकाचे सखोल अध्ययन करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना ती कन्सेप्ट काय करायची आहे, क्लिअर करवायच्या आहेत. अभिरूप शिक्षक बनण्याची संधी. पहा, अभिरूप शिक्षक बनण्याची संधी हे देखील या ठिकाणी समावेशक वर्ग अध्यापनाचं एक महत्त्वाचं तंत्र आपल्याला सांगता येणार आहे. त्यानंतर पुढं आहे पहा, समावेशी शिक्षणाच्या सेवांतर्गत प्रशिक्षणातील बाबी लिहा. समावेशी शिक्षणासाठीच्या सेवांतर्गत प्रशिक्षणामध्ये खालील बाबींचा समावेश होतो किंवा व्हावा. व्यावसायिक ज्ञानाच्या विकासावरती भर. पहा, म्हणजे सेवांतर्गत शिक्षणासाठीच्या समावेशित शिक्षणासाठीच्या सेवांतर्गत प्रशिक्षणामध्ये काय पाहिजे, तर व्यावसायिक ज्ञानाच्या विकासावर भर पाहिजे. नाविन्यपूर्ण अध्यापन करायचे प्रशिक्षण, तत्कालीन बदलाबाबत माहिती द्यायची, अध्यापन कौशल्याचा उपयोग करायचा आहे. विविध पाठांचे आयोजन, बालकांच्या वर्तन वैशिष्ट्याची माहिती, विषयावर सखोल माहिती, सहभागासाठी कार्यनीती सुचवणे, शिक्षकांना येणाऱ्या समस्या जाणून घेणे, कृतीयुक्त अध्ययन वातावरण निर्मितीसाठी वर्गामधील रचनेसंबंधी मार्गदर्शन करणे. अशा पद्धतीचं या ठिकाणी समावेश शिक्षणाच्या सेवांतर्गत प्रशिक्षणातील बाबी, महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत.